महाराष्ट्र राज्य महिला आयोग के अध्यक्ष रूपाली चाकणकर सतारा दौरे पर। सतारा में महिला आयोग आपके घर कार्यक्रम को रूपाली चाकणकर की उपस्थिति। महिला आयोग आपके घर कार्यक्रम में 200-300 महिलाएं हुई शामिल। महाराष्ट्र राज्य महिला आयोग द्वारा सतारा जिला कलेक्टर कार्यालय क्षेत्र महिला आयोग द्वारा महिला आयोग आपके घर कार्यक्रम नियोजित भवन में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर उपस्थिति रहीं। लगाकर सतारा जिले के महिलाओं के सवालों पर महिला आयोग आपके घर पर इस पहल के तहत जनसुनवाई का कार्यक्रम किया गया। इस कार्यक्रम में 200-300 से अधिक महिलाएं उपस्थित रहीं। इस दौरान जिला कलेक्टर जितेंद्र डूडी, पुलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी या नागराजन की मौजूदगी में महिला आयोग ने अपने घर पहल की जन सुनवाई शुरू की। FSC न्यूज़ नेटवर्क के लिए जुबैर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। महिला आयोग आपल्या दारींची संकल्पना जी राबवण्यात आली आहे काय आहे आणि लोकांना महिला ज्या याद माझ्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला बांद्रा येथे आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी भाग, वाड्या वस्त्या आणि पाड्यांवरती जर काही महिलांवरती अन्याय अत्याचार झाला तर त्यांना या संदर्भातली फारशी माहिती नसते किंवा आर्थिक चणचण असू शकते की ज्याच्यामुळे ते मुंबईपर्यंत आपली तक्रार घेऊन येऊ शकत नाही। म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यापासून मी स्वतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जात त्या भागातल्या महिलांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या समजावून घेत। आता तुम्ही पाहिलं की माझा हा पॅनल आहे, हा पहिला पॅनल आहे। माझ्यासमोर कलेक्टर साहेब आहेत, SP साहेब आहेत, CO आहेत, माझ्या सदस्य सचिव आहे, विधी सेवा प्राधिकरण आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये आयोगाच्या माध्यमातून पहिल्यांदाच असं होतं आहे की एका टेबलवरती, एका पॅनलवरती सर्व सदस्य आहेत या महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली जाते। यामध्ये सिव्हिलच्या संदर्भातले काही असतील, कलेक्टर ऑफिसची संदर्भात काही तक्रारी असतील तर जागच्या जागी निपटारा केला जातो आहे। CO इथं बसलेले आहेत, SP साहेबांकडे असतील तर त्यांच्या संपूर्ण जिल्ह्यामधून येणाऱ्या तक्रारी आहेत त्याचं निवारण या ठिकाणी केलं जातं। त्याच्याबाबतच्या काही सूचना संबंधित खाली पोलीस स्टेशनला दिल्या जातात। माझे सदस्य सचिव आणि विधी सेवा प्राधिकरण आहे। न्यायालयाच्या संदर्भातल्या प्रलंबित काही घटना असतील तर त्या तातडीने निकालात काढण्यासाठी त्या सूचना दिल्या जातात आणि अशा पद्धतीने 5 पॅनल आम्ही केलेले आहेत जेणेकरून संपूर्ण सातारा जिल्ह्यामधील लोक आपण सकाळपासून पाहत आहे। हा हॉलसुद्धा कमी पडला, इतक्या मोठ्या प्रमाणातली गर्दी या ठिकाणी होती। या महिलांना न्याय मिळावा ही ह्या पाठीमागची भूमिका आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो। साताऱ्यामध्ये 2 वेळा आलो होतो पण पोटनिवडणूक आणि इतर कारणांमुळे ही बैठक लांबली होती, ती जनसुनावणी आज या ठिकाणी पार पडती आहे। विशेष म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून कुटुंब जुळवण्याची सुद्धा या ठिकाणी प्रक्रिया पार पडती। आत्ताच एका कुटुंबाचं काउन्सिलिंगच्या माध्यमातून परत एकदा ते कुटुंब एकत्र येत खऱ्या अर्थानं एक नवीन जीवनाला सुरुवात करतात आहेत। कुटुंब संस्था हा आपल्या समाजाचा पाया आहे आणि तो एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न या पॅनलच्या माध्यमातून केला जातो आहे आणि मला मनाला समाधान वाटते की सर्व प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देत अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ 249 केसेस या ठिकाणी ऑन द रेकॉर्ड म्हणजे आत्ता या ठिकाणी आल्या होत्या। 249 केसेस निकालात काढण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं। तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।